आन्सर काय येते इथे 921.6 बरोबर. किलोहर्ट्ज झालं होतं त्याला परत डिवाइड बाय 32 कशामध्ये का बरं करतो आपण बिकॉज वी आर युझिंग जनरली इन केस ऑफ सिरियल कम्युनिकेशन वी आर कॉन्सन्ट्रेटिंग ओव्हर द फिक्स्ड बॉड रेट UART कम्युनिकेशन दॅट इज नथिंग बट द मोड 1 कम्युनिकेशन. ठीक आहे, मोड 1 आपण सिलेक्ट करतोय व्हाईल कन्सिडरिंग द सिरियल कम्युनिकेशन. सो एस्कॉन मधला मोड 1 काय आहे, इट इज नथिंग बट the bit 7 and the bit 6 value 0 1. So it selects the mode 1 operation where it consists of 8-bit UART. So for UART, in case of UART, the chord's frequency is always 1 by 32. So याचा डिवाइड करा, हा इंटू 10⁻³ आहे तो मल्टिप्लाय करा पुढे. नेटवर्क डिस्कनेक्ट होतंय कंटिन्यू, एक मिनिट परत. सो आन्सर काय आलं मला डायरेक्टली सांगा. डिवाइड बाय 32 केल्यानंतर 921.6 इंटू 10⁻³ घ्या. सो इट इज आन्सर इज 921.6 इंटू 10⁻³ डिवाइड बाय 32 किती आलं 28,800. ओके, सो ही हर्ट्झमध्ये आली, ही आपली कॉर्ड्स फ्रिक्वेन्सी आहे. याला आपल्याला कन्वर्ट करायचं बिट्स पर सेकंड्समध्ये, किती डेटा सेंड करायचा म्हणजे बॉड रेट कॅल्क्युलेट करायचा आहे. सो आपण याला काय करणार डिवाइड बाय 3 करणार आधी. 12चं मी नंतर सांगते, बरं आधी डिवाइड बाय 12 करू. सो डिवाइड बाय 12 केल्यानंतर काय येणार आहे 2400. हा एक तुमचा बॉड रेट झाला. ठीक आहे, ह्याच फ्रिक्वेन्सीला जर मी डिवाइड बाय 6 ने केलं तर येतो डबल होईल. हा 2400च्या डबल म्हणजे 4800 बिट्स पर सेकंड हा बॉड रेट येईल. हा सेकंड बॉड रेट आला. आणि थर्ड बॉड रेट जो असतो तो असतो 2800 डिवाइड बाय 3. सो हे कसं आलेलं आहे आपल्याला माहिती आहे 12 मशीन सायकल्स आहे. 12 मशीन सायकल्स मधल्या किती बिट्स ट्रान्समिट करायचं आहे, किती रेट हवा आहे त्याच्यानुसार तुम्ही बॉड रेट सिलेक्ट करत असता. सो त्याच्यानुसार तुम्ही आयदर 3 मशीन सायकल्स घ्या किंवा त्याच्या डबल घ्या. सो 3 दुने 6 परत 6च्या डबल घ्या 12 6 इंटू 2 12. सो या मॅनरने आपण ह्या मशीन सायकल्स कन्सिडर करतो आणि तुम्ही बॉड रेट कॅल्क्युलेट करता. सो हे झालं 9600. सो अशा टाईपचे हे 3 मेन बॉड रेट्स आहे जे तुम्हाला कन्सिडर करायचे आहेत विच इज 2400 4800 अँड 9600. ओके, सो आता एकदम सिंपल आहे. जो काही फॉर्म्युला दिलेला आहे तो फॉर्म्युला फॉलो नाही केला तर सिम्पली या मॅनरने जरी गेला. आता हा जो तुम्हाला मिळालेला आहे बॉड रेट, ठीक आहे, सो याच्यामध्ये हा काय असतो ऍक्च्युली तुम्हाला हा जो टायमर आहे किंवा याला काहीतरी पल्स जनरेट करायची आहे किंवा टी मोड मधला जो टायमर सेट करायचा आहे तुम्हाला, सो त्याच्यासाठी काहीतरी व्हॅल्यू इनिशियलाइज करावी लागेल जी आपण TH ची व्हॅल्यू मागे टायमरच्या प्रोग्राममध्ये कॅल्क्युलेट करत होतो. पण आता इथे सिरियल कम्युनिकेशन आहे म्हणजे हा डेटा तुम्हाला सिरियली कुठेतरी ट्रान्समिट करायचा आहे विथ द हेल्प ऑफ एस बफर. ठीक आहे, सो त्याच्यासाठी आधी याचं काय करावं लागेल तुम्हाला कन्व्हर्जन करावं लागेल. ठीक आहे, सो कन्व्हर्जन करताना जेव्हा मी डिवाइड बाय 12 करते डिवाइड बाय 12 इज इक्वल्स टू 2400 येतोय. ठीक आहे, सो हा डिवाइड बाय 12 इंडिकेट्स व्हॉट देअर आर 12 मशीन सायकल्स. ठीक आहे, सो 12 मशीन सायकल्सचा मिनिंग काय असतो की जो तुमचा टायमर आहे जी टायमरची व्हॅल्यू स्टार्ट होते 00 ने, ठीक आहे, एंड्स ऑन FFH. ठीक आहे, एच. सो यातला हा पार्ट असतो तुमचा TH आणि हा पार्ट असतो TL. ठीक आहे, हा असतो TH, हा असतो TL. सो आपण कन्सिडर कोणत्या करतोय TH ची. ठीक आहे, TH ची व्हॅल्यू कन्सिडर करतोय. सो TH ची व्हॅल्यू जेव्हा तुम्हाला लोड करायची असते म्हणजे 00 टू FFF तुमचा हा लोड होतोय 00 टू FF. ठीक आहे, सो टायमर काय करतोय लोड होतोय 00 टू FF पर्यंत. पण आता रिक्वायर्ड काय आहे की मला हे इनिशियलायझेशन माहित नाही की किती बिट्स पर सेकंडने किंवा कोणत्या व्हॅल्यू पासून तो स्टार्ट झाला पाहिजे म्हणजे तेवढा बिट्स पर सेकंड डेटा ट्रान्समिट होणार आहे.
म्हणजेच काय असतं की समजा स्टार्ट झाला माझं ह्या कुठल्या तरी पॉइंटरला, तर इथून काय होणार आहे, एक एक क्लॉक पल्स सायकल काय होणार, इन्क्रीज होणार आहे. सो अशा टोटल समजा कधी 12 सायकल्स यूज होतील, कधी 6 सायकल्स यूज होतील, कधी 3 सायकल्स यूज होतील, डिपेंडिंग अपॉन द डेटा विच इज टू बी ट्रान्समिटेड. सो हा तुम्हाला प्री डिफाईन करायचा असतो. आयदर यू कॅन डिफाईन इट ऑर त्यात तुम्हाला तो दिलेला असतो व्हाईल डुईंग द प्रोग्रामिंग. ठीक आहे. सो आता समजा मी ऍझ्युम केला आय एम हॅव्हिंग 12 मशीन सायकल्स. ठीक आहे. सो आता हा 12 मशीन सायकल्स हायेस्ट व्हॅल्यू काय आहे, एफ आहे. ठीक आहे. सो हा डिक्रीज झाला पाहिजे. हा कुठपर्यंत डिक्रीज झाला पाहिजे, इट शुड बी डिक्रीजेस अप टू सम 12 मशीन सायकल्स. हा डिक्रीज होतोय अप टू 12 मशीन सायकल्स, म्हणजेच माझा साइन इंटिजर काय झाला, तो डिक्रीमेंट झाला, म्हणजे -12. तो हायेस्ट कडनं लोएस्ट कडे जाईल, FF2 समथिंग 12 क्लॉक पल्स पर्यंत. आता हा -12 क्लॉक पल्स म्हणजे काय, -12 म्हणजे काय, डिक्रीमेंट केलेला आहे आपण. ठीक आहे. म्हणून त्याला आपण निगेटिव्ह मध्ये टाकलं. 12 क्लॉक पल्स मी हे अजून केलंय. आता हा -12 काय करायचा, बायनरीमध्ये कन्वर्ट, सॉरी डेसिमल टाकायचा कॅल्सीवर. -12 डेसिमल टाका कॅल्सीवर, त्याचं शिफ्ट हेक्स करा. काय आन्सर आलं, कॅल्सी असेल यांच्याकडे, माझ्याकडे आता आहे अवेलेबल कॅल्सी. सो त्याच्यानुसार येतोय F4H. आलाय सगळ्यांचा. जो काही आधीचे F इंडिकेट करताय तो काय टूज कॉम्प्लिमेंट्समुळे तो इंडिकेट होतोय, सॉरी निगेटिव्ह नंबरमुळे इंडिकेट होतो F. पण आपल्याला शेवटचे दोन घ्यायचे विच इज नथिंग बट F4. ठीक आहे. सो F4 आलाय. सो -12 बॉड रेट असेल किंवा 9600 बॉड रेट असेल तर TH ची व्हॅल्यू जी आहे, हेक्स व्हॅल्यू काय येणार आहे, F4H. ठीक आहे. पहिली व्हॅल्यू मिळाली तुम्हाला. खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, हे नोट डाऊन करत चला. त्यानंतर सेम वे जर मी 6 क्लॉक पल्स यूज केल्या, म्हणजे काय होणार आहे, तुमचा जो टायमर आहे इट विल स्टार्ट फ्रॉम FF टू सम 6 क्लॉक पल्स. हा तो डिक्रीमेंट होणार आहे. डिक्रीमेंट होणार आहे म्हणजेच काय होणार आहे, FF -6 करायचा. सो -6 हा डेसिमल आहे ना, मला -6 ला काय करावं लागेल, परत हेक्स मध्ये कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल. सो हेक्स किती आहे, त्याचा शिफ्ट हेक्स केला FA. सो याची हेक्स व्हॅल्यू काय आली, FAH. ठीक आहे. थर्ड, जर माझ्याकडे क्लॉक पल्स असतील, क्लॉक सायकल्स असतील -3, 3 क्लॉक सायकल्स कन्सिडर करायचे, तर याचं हेक्स मध्ये कन्व्हर्जन करा. -3 शिफ्ट हेक्स FD. ठीक आहे. FDH. क्लिअर. या व्हॅल्यू कुठून आल्या, कशा आल्या, कळालं का सगळ्यांना? काही डाऊट असेल तर विचारू शकता. वाया फॉर्म्युला पण आपण जाऊ शकतो. सध्या फक्त एकदम शॉर्टकट वे जो आहे तो तुम्हाला मी इथे सांगितला. जर क्वेश्चन विचारला फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ TH फॉर द गिव्हन बॉड रेट. ठीक आहे. फाइंड आउट द हेक्स व्हॅल्यू ऑफ TH फॉर द गिव्हन बॉड रेट. मग तिथे बॉड रेट वेगळे वेगळे असतील. 9600 असेल, 4800 असेल, 2400 असेल. तर तुम्हाला हे समजलं पाहिजे की करस्पॉन्डिंग बॉड रेटचं कसं कन्व्हर्जन करायचं, फास्ट कॅल्क्युलेशन कसं करायचं. तर हे सिम्पल मेथड आहे. ठीक आहे. सो FDH आलाय. सगळ्यांचे आन्सर आले असतील होपफुली. हा एक पॉइंट लक्षात ठेवायचा. थर्ड, नेक्स्ट पॉइंट, प्रोग्रामिंग जेव्हा तुम्ही करताय, ठीक आहे, प्रोग्रामिंग मध्ये T मोड मधला आपण मोड 2च कन्सिडर करतोय. आता मोड 2 का कन्सिडर करतोय, बिकॉज वी हॅव डिफाईन दी बॉड रेट. आपल्याकडे डिफाईन बॉड रेट आहे 9600 विच इंडिकेट्स इट्स हेक्स व्हॅल्यू ॲज FDH विच इज लोडेड इन टू TH ऑफ युअर T मॉड. सो ह्या TH मध्ये जेव्हा आपण तुम्ही लोड करताय टायमरमध्ये, सो त्या केसमध्ये तो काय झाला पाहिजे, ऑटो रिलोड झाला पाहिजे कंटिन्युअसली. कारण मला जर पाहिजे असं कंडिशन की डिस्प्लेला कंटिन्युअसली जोपर्यंत मी रिसेट करत नाही तोपर्यंत हॅलो वर्ड डिस्प्ले झाला पाहिजे किंवा ए वर्ड डिस्प्ले झाला पाहिजे. सो याच्यासाठी मला काय लागणार आहे, तो ऑटो रिलोड झाला पाहिजे तुमचा टायमर. सो त्याच्यासाठी मोड 2 हा कंपल्सरी सिरियल कम्युनिकेशन मध्ये यूज करायचा असतो. सो मोड 2 ची व्हॅल्यू काय येणार आहे, टी मोडची व्हॅल्यू ती कॅल्क्युलेट करायची. सो टी मोडची फ्रेम सांगा मला. काय काय प्रत्येक बीट सांगा बरं.
फास्ट. टीमोडचं 8 बिट रेजिस्टर ड्रॉ करा इथे. सांगा, तुम्हाला त्यासाठी सांगितलं होतं मेसेज करून. ओके, गेट. नेक्स्ट. ओके, नेक्स्ट. काय? ओके, नेक्स्ट. टीमोडचं परत पुढचं काय येतं, विसरले का? सेम आहे, पण मग पहिला कशासाठी आहे? हा फर्स्ट 4 आणि नेक्स्ट 4 असं डिव्हिजन होतं ना. हा काय सांगा, इथला काय? हा मोड सिलेक्शन आहे ना. बरोबर आहे की नाही? हा, आता आपल्याला काय सांगायचं आहे तिथे? मस्ट यूज ऑटो रिलोड कंडिशन विथ टायमर 1. टायमर 0 यूज करत नाही. टायमर 0 का यूज करत नाही मला सांगा. व्हॉट इज द फंक्शन ऑफ टायमर 0? व्हाय वी डोंट यूज टायमर 0? व्हाय वी यूज ओनली टायमर 1? ठीक आहे, त्याचा आन्सर मी नंतर सांगेल. बरं, आता याच्यामध्ये मोड 1 सिलेक्ट करायचा असेल विथ टायमर 1, सो कोणत्या बिट्स 1 होतील, कोणते बिट्स 0 होतील ते सांगा. सेवन टू 4 सगळे 1 होतील. म्हणजे इथून मागचा मी प्रोग्राम घेतला तो गेला का सगळा, सपाट झाला? गेट टर्मिनल इज ऍक्च्युअली यूज विथ इंटरप्ट कंडिशन्स. इथं आहे का इंटरप्ट आपण यूज करतोय? एक्सटर्नल इंटरप्ट आहे का? एक्सटर्नल इंटरप्ट आहे का? नाही. काउंटर और टाइमर. टायमर सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. इट इज नॉट ऍक्ट्स एज अ काउंटर, सो टायमरची व्हॅल्यू काय येणार आहे? 0. मोड 1 सिलेक्ट करायचा आहे, सो इट विल बी M1 अँड M0. 10 10 हा काय? ऑटो रिलोड. सॉरी, मोड 2 सिलेक्ट करायचं आहे, ऑटो रिलोड कंडिशन आहे. सो मोड 2 ची व्हॅल्यू काय? TM1 अँड TM0. TM1 इज 1, TM0 इज 0. अगेन नेक्स्ट आउट फॉर द टायमर 0. सो ही व्हॅल्यू काय झाली? 0 झाली. सो दिस वन इज 2, दिस वन इज 0. सो 20H ही झाली टी मोडची व्हॅल्यू. ही फिक्स असते तुमच्या सिरियल कम्युनिकेशनमध्ये. नेहमी लक्षात ठेवा. 10 वेळेस सांगते, प्रोग्राम एकदा नीट ऐकून घ्या, समजून घ्या. 100% समजेल कुठलाही प्रोग्राम लिहिताना. परत त्याच चुका नका करू. पहिलं कळालं, टी मोड सिलेक्शन झाला. आता मला सिरियल बफरिंग करायचंय, बफर तर लागणार आहे, ठीक आहे. बट हे सिरियल कम्युनिकेशन इनेबल करायचं आहे. मी सांगितलं वी आर कन्सिडरिंग ओनली द 8 बिट मोड 1 सिलेक्शन, ठीक आहे. सो एस्कॉनचा फ्रेम ड्रॉ केलेली का सगळ्यांनी? सांगा एस्कॉनची फ्रेम. 0 1 2 3 4 5 6 7.
सो एस्कॉन मध्ये इथे काय असतं सांगा फर्स्ट. बिट 7 काय आहे? मोड सिलेक्शन 0, मोड सिलेक्शन 1, मोड सिलेक्शन 2. पुढे काय तो? रिसिव्हिंग इनाबल, TB8, RB8 अँड TI-RI. बरोबर. सो आपल्याला SM2 कधी असतो? जर मल्टिपल मायक्रो कंट्रोलर असतील तर, म्हणजे याची व्हॅल्यू काय झाली? 0 झाली. आता पुढचं पॉईंट जे आहे TB8 अँड RB8 हे कधी असतात? इनिशियली ते 0 असतात. ट्रान्समिशन कंप्लीट झाल्यानंतर ऑटोमॅटिकली ते काय होतात? सेट होतात. सो TB8 आणि ते पण काय जाणार आहे? RB8 0 होणार आहे. TI-RI बीट ऑटोमॅटिकली सेट. परत इथे पण TB8 ची बीट जी असतात ती कुठे यूज होतो आपला? जेव्हा तुम्ही मोड 2 सिलेक्ट करताय, म्हणजे व्हेरिएबल बॉड रेट असेल तर. RB8 पण तुम्ही कधी यूज करताय? मोड 2 अँड 3 असेल तर त्यावेळेस TB8 आणि RB8 यूज होते. सध्या आपण मोड 1 सिलेक्ट करतोय एस मोडचा, एस्कॉनचा. ठीक आहे. सो त्याच्यासाठी TB8 RB8 0 होणार. TI-RI काय आहेत? ते ऑटोमॅटिकली सेट होत असतात. सो त्याला इनिशियलायझेशनची गरज नाही. सो हे सगळे झाले इकडचे 0. आता राहिला SM0 आणि SM1. तो मोड 1 आहे. सो म्हणजे काय येणार? 0, 1. आता राहिलं रिसिव्हिंग इनेबल. रिसिव्हिंग इनेबल काय? की सिरियल कम्युनिकेशन मध्ये ज्याला तुम्ही ट्रान्समिट करताय डेटा त्याच्याकडनं तो रिसिव्ह पण झाला पाहिजे, तरच तुमची बाईट काय होते? प्रोसेस काय होते? कम्प्लीट होते. सो हा काय झाला तुमचा? 1 झाला. सो 0, 1, 0, 1, 0, 0, 0, 0. काय आला आन्सर? काय आलं? म्हणजे आता बायनरी टू हेक्स पण नाही जमत का? While converting binary value into hex, we have to consider 4-bit combination. So 010 indicates number value 5. And this one 0. So 50H झाली व्हॅल्यू. एवढं पण किती स्लो म्हणावं मुलांनो, बाळांनो. असं नाही चालणार. ही खूप इम्पॉर्टंट प्रोग्राम चालू आहे. सो हा झाला एस्कॉनची व्हॅल्यू. ही डिफाईन केली. लिहून ठेवा आता सगळ्या व्हॅल्यू. माझ्याकडे राहणार नाही. टाइम आउट झाला तर परत ते सगळं व्हॅनिश होऊन जाईल. ठीक आहे. सो एस्कॉन इज 50H. तो पण झालाय आपला. ठीक आहे. आता नेक्स्ट जो आहे टिकॉन. टिकॉन मधला आपल्याला टायमर 1 सेट करायचा आहे. सो सांगा टिकॉनची व्हॅल्यू. टायमर 1चा पिन नंबर काय आहे? मला टायमर 1 सेट करायचा आहे विथ द हेल्प ऑफ टिकॉन रेजिस्टर. So either you can use the command set bit timer 1 or you can use set bit ticon dot something. आता ticon dot, टिकॉनचा फ्रेम बघा. टायमर 1चं किती काय नंबर आहे? पहिले 4 जे टायमर साठी, शेवटचे 4 जे इंटरप्ट साठी असतात. सो पहिले 4 मधला टायमरचं कोणता आहे? टायमर 1चा. तो बिट नंबर काय आहे? बिट नंबर 5. कन्फर्म. सो तुम्ही या मॅनरने पण टाकू शकता. सेट बिट टिकॉन डॉट 5 और सेट बिट TR1. ठीक आहे. सो हा टायमर 1 पण काय झाला? इनिशियलाइज झाला. आता ह्या सगळ्या प्रोसेस प्रत्येक ठिकाणी कॉमन आहेत. सगळे नोट डाऊन केले असतील तुम्ही. -3 ची व्हॅल्यू, -12 ची व्हॅल्यू, -6 ची व्हॅल्यू, हेक्स व्हॅल्यू नोट डाऊन केली असेल. टी मोड सिलेक्शन केलं असेल, त्याची व्हॅल्यू नोट डाऊन केली असेल. टिकॉनचा यूज करून आपण टायमर 1 सेट केलेला आहे. त्यानंतर एस्कॉन आपण सेट केलाय. एस्कॉनची पण व्हॅल्यू तुम्ही नोट डाऊन केली असेल 100%. क्लिअर? सगळ्यांनी केली का नोट डाऊन? हो की नाही?
नाही तर 2 मिनिट बघून घ्या सगळे बोर्ड्स. मी आता तसेच ठेवले. परत टाइम आउट झाला तिथे राहून जाते. हे कॅल्क्युलेशन आहे. नोट डाऊन करा या. -12 साठी F4H, -6 साठी FAH, -3 FDH. -12 indicates 9600 baud rate. -6 indicate 4800 baud rate. -3 indicates 2400 baud rate. बरोबर ना की उलट झालं? उलट झालं. डिवाइड बाय 12 केल्यानंतर आन्सर काय येतं बघा. ओके सॉरी, 12 जो आहे इंडिकेट्स 2400 baud rate. ओके, देन -6 इंडिकेट्स 4800 baud rate आणि -3 इंडिकेट्स 9600 baud rate. क्लिअर? सो baud रेटच्या व्हॅल्यू पण लक्षात ठेवा. जर एक्झाम्पलमध्ये किंवा प्रोग्रामिंगमध्ये दिलेलं असेल तर समजायचं आपल्याला जर 9600 baud rate दिलेला आहे, दॅट मीन्स इंडिकेट्स व्हॉट, TH शुड बी इनिशियलाइज विथ द हेक्स व्हॅल्यू FDH. जर baud rate दिलेला असेल 4800 which indicates TH should be initialized with the value FA. And if the given baud rate is 2400, then TH should be initialized with the baud rate F4H. या व्हॅल्यू नोट डाऊन केल्या. पुढे टी मोडची व्हॅल्यू आहे 20H. आपण ही याच्यावरूनच कॅल्क्युलेट केली आहे. सेम तसंच 4 बिट कॉम्बिनेशन त्याचं हेक्समध्ये कन्व्हर्जन केलं 0010. आता हा 0010 का आला? गेट इंटरप्ट नाही यूज करत आहे, टायमर यूज करतोय. काउंटर नाही, काउंटर असता तर तो 1 झाला असता बिट नंबर 6, पण टायमर यूज करतोय सो 0 झाला. M1 M0 मोड सिलेक्शन आहे. मोड 2 घेतोय, ऑटो रिलोड मोड असतो तो. सो ऑटो रिलोड कशासाठी आहे? जस्ट टू कम्प्लीट दी प्रोसेस कंटिन्युअसली, म्हणजे रिपीट केली पाहिजे त्याने. सो तुमचा जो टायमर आहे तो ऑटो रिलोड झाला पाहिजे. सो त्याच्यासाठी तो आपण 10 घेतला विच इंडिकेट्स मोड 2. अँड जे रिमेनिंग आहे ते दे आर रिलेटेड टू टायमर 0, हेन्स दे आर रिसेट कंडिशन. दे आर इन रिसेट कंडिशन, दॅट मीन्स ऑल आर 0. सो विथ टायमर 1 मोड 2 ऑपरेशन, टी मॉड इज ऑलवेज लिहून ठेवा कुठेतरी. दॅट इन केस ऑफ सिरियल कम्युनिकेशन वी कन्सिडर टायमर 1 मोड 2 ऑपरेशन विच इज नथिंग बट द ऑटो रिलोड ऑपरेशन for the T mod. Okay, त्याची व्हॅल्यू घ्या 20H. सो T mod must be initialized with 20H. नेक्स्ट घ्या पुढचं. एसकॉन ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आहे. विथ द हेल्प ऑफ दिस वी हॅव सिलेक्टेड हिअर फॉर सिरियल कम्युनिकेशन मोड 1 ऑपरेशन विच इंडिकेट्स 8-bit UART communication. Okay, so where it consists of 0101 value, the REN indicates receiving enable pin which is generally used to receive the data serially by the corresponding interfacing or corresponding peripheral. ठीक आहे. आणि मोड 1 साठी आपण तो काय केलं? SM00 केला आणि 6-bit 1 केला. SM2 हा मल्टिपल मायक्रो कंट्रोलर असेल तर त्या केसमध्ये यूज होतो, अदरवाइज इट ऑलवेज रिमेन्स 0. बाकीचे जे बिट्स असतात ते ऑटोमॅटिकली सेट होत असतात, सो दॅट्स वाय दे आर 0. ठीक आहे. सो आन्सर एसकॉनचं काय आलं? 50H हे फिक्स असतं. त्यानंतर टायमर 1 सेट करायचं आहे. सो वी हॅव कन्सिडर द टीकॉन रेजिस्टर. द बिट नंबर इज 5 ॲज पर आन्सर कमिंग फ्रॉम यू. इट इज अ बिट नंबर 5 यूज टू सेट द टायमर. ठीक आहे. सेट बिट टीकॉन.5 करा किंवा सेट बिट TR1 करा, कसंही चालेल. हे झाले प्रोग्रामिंगसाठी लागणारे, कंपल्सरी लागणारे डेटा. आता प्रोग्राम घ्या. प्रोग्राम लिहा. राईट अ प्रोग्राम फॉर सिरियल पोर्ट of 8051 to transfer later
A serially at 4800 baud rate, serially at 4800 baud rate, and it should be displayed continuously, ठीक आहे. लेटर ए सांगितलंय 4800 बॉड रेट. आता एक एक स्टेप्स लिहून ठेवा. बॉड रेट 4800 आहे म्हणजे TH व्हॅल्यू काय किती येते हेक्स मध्ये, डेसिमल मध्ये असते -6. ठीक आहे, इट इज इन डेसिमल. हेक्स मध्ये किती असते बोला पटकन. आता नोट डाऊन तर केलं असेल ना ऍटलिस्ट. FAH. ठीक आहे. सो हा TH चा झालं सिलेक्शन. सेकंड पॉइंट त्यांनी काय सांगितलेलं आहे, तुम्हाला ए काय करायचंय सिरियली आणि कंटिन्युअसली रिपीट करायचंय. कंटिन्युअसली रिपीट करायचंय म्हणजे इथे कंडिशन काय आलेली की ए एकदा डिस्प्ले झाल्यानंतर परत तो काय झाला पाहिजे तुमचा टायमरने परत ए दिसला पाहिजे, परत ए दिसला पाहिजे. ठीक आहे. सो हा कंटिन्युअसली ए ए ए ए तुम्हाला प्रिंट झालेला पाहिजे. सो एक पर्टिक्युलर टाइम ड्युरेशन नंतर कंटिन्युअसली तो ए काय होतोय ब्लिंक होतोय. सो त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आपली इनिशियलायझेशन प्रोसेस तो कंटिन्युअसली रिपीट होण्यासाठी आपण ऑटो रिलोड घेतो. म्हणजे टी मोड मधलं ऑटो रिलोड मोड म्हणजे मोड 2 टायमर 1. टायमर 1 म्हणजेच काय, टी मोडची व्हॅल्यू आपण किती घेतली होती 20H. ठीक आहे. पुढचं आता हा सिरियली ट्रान्समिट करायचा आहे, मीन्स आय नीड टू इनिशियलाइज द सिरियल कम्युनिकेशन. सो सिरियल कम्युनिकेशन इनिशियलाइज करण्यासाठी तिसरी स्टेप काय असणार आहे प्रोग्रामिंग मधली, सो एस्कॉनची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. फॉर दॅट पर्पज वी आर कन्सिडरिंग मोड 1 ऑपरेशन. मोड 1 ऑपरेशन आहे. सो मोड 1 नुसार त्याची व्हॅल्यू 50H येते विथ REN इनेबल्ड, रिसिव्हिंग पिन इनेबल केलेली आहे. सो फोर्थ कंडिशन काय आली होती आपण घेतली होती टायमर 1 सिलेक्शन. ठीक आहे. सो टायमर 1 सेट केला आपण. सो ह्या सगळे पॉइंट्स झालेले आहेत. आता पुढचं काय आहे, मला ए प्रिंट करायचं. हे सगळी झाली फक्त इनिशियलायझेशन प्रोसेस. इनिशियलायझेशन काम झाल्यानंतर ऍक्च्युअल एक्झिक्युशनसाठी मला काय करायचं, रिक्वायर्ड ए झाला पाहिजे डेटा. सो आता हा ए कसा प्रिंट होणार त्याच्यासाठी मी एक छोटंसं आधी कॅल्क्युलेशन सांगते. ते फक्त जनरल नॉलेज पर्पज साठी राहू द्या तुमच्याकडे. एल्स नो नीड टू लर्न. म्हणजे कंटिन्युअसली हे कायम तुमच्या लक्षात राहायला पाहिजे की हे वर्ड्स कसे येतात, कुठून येतात. त्याच्यासाठी तुमच्याकडे अस्कीचा चार्ट आहे, सगळ्यांनी तो ओपन करा. अस्कीचा चार्ट ओपन केला. जिथे लेटर्स दिलेले, लेटर्स मध्ये ए कुठे दिसतोय बघा, त्यांनी तिथे कॉलम्स मध्ये टाकलेले. एक डेसिमल व्हॅल्यू आहे, त्याच्या पुढे त्याची हेक्स व्हॅल्यू आहे आणि त्यानंतर तो प्रिंट काय होणार आहे. सो ए चा हेक्स व्हॅल्यू किती आहे
Very good. So from that chart you get hex value of A is 41H. ठीक आहे. सो हा 41H ऍक्च्युअली तुम्ही कशात लोड करत असतात? यू आर गोइंग टू लोड इन टू युअर serial buffer which is the empty register just used to transmit the data serially. ठीक आहे. हा बिट नंबर 0, बिट नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7. म्हणजे याच्यात लोड काय होणार आहे आता जेव्हा तुम्ही म्हणताय की लोड ए लोड करताय म्हणजेच काय? यू आर ऍक्च्युअली लोडिंग इट्स हेक्स व्हॅल्यू. म्हणजे इंटरनली काय होत असतं ऑपरेशन की जो काही लेटर आहे तो हेक्स मध्ये कन्वर्ट केला जातो विथ द हेल्प ऑफ अस्की कोडिंग. ठीक आहे. आणि मग 41H मध्ये कन्वर्जन होतं. 41 म्हणजे काय जाणार आहे? 0 1 0 0. 4 झाला. 1 म्हणजे 0 0 0 1. सो हा 4 हा 1. सो या मॅनरने तुम्ही काय करणार? बफर मध्ये लोड केलेली ही व्हॅल्यू. सो इथे काय 0 1 0 0 0 0 0 1. सो एस बफर काय करेल? हा व्हॅल्यू लोड झाल्यानंतर पुढे तो कंडिशन आपल्याला चेक करायची. कंडिशन काय चेक करायची? मी सांगितलं एस मॉड मध्ये एक बिट दिलेला आहे. बघा एस मॉड मध्ये तुम्हाला हा एक बिट दिलेला आहे TI. TB8 आणि RB8 आपण फक्त मोड 2 आणि 3 मध्ये यूज करतो. सो त्याच्याशी आपल्याला कन्सिडर नाही करायचंय. हिअर दे आर सेइंग टू ट्रान्सफर दी बिट. ट्रान्सफर म्हटले दॅट मीन्स तुम्ही फक्त आता मायक्रो कंट्रोलर टू जो काही इंटरफेस डिव्हाइस असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल LCD असेल त्याच्यावर तुम्हाला तो प्रिंट करायचा आहे डिव्हाइस. सो तुम्हाला काय आता हा TI कन्सिडर करावा लागेल विच इज नथिंग बट दी टायमर इंटरप्ट विच इंडिकेट्स व्हॉट? द ट्रान्समिशन ऑफ बिट टेक्स प्लेस. सो हा कम्प्लीट ट्रान्समिशन झालेला आहे की नाही सिरियली हे चेक करण्यासाठी. जर तो चेक सेट नसेल झाला तर तोपर्यंत हा काय करणार आहे? 1 by 1 बिट काय होणार? फक्त ट्रान्समिट होत जाणार. म्हणजे इनिशियली 1 ट्रान्समिट होईल मग 0 मग 0 0 0 0 1 0. हा कम्प्लीट ट्रान्समिट झाला की डिस्प्लेला तुम्हाला काय दिसेल? A. ठीक आहे. त्यावेळेस तो बिट काय होणार? परत TI बिट क्लिअर करायचा. परत तुम्हाला ही प्रोसेस रिपीट करायची आहे म्हणून परत डेटा काय होणार? लोड होत जाणार. परत तो काय होणार? शिफ्ट होणार. सो या मॅनरने हे प्रोग्रामिंग करायचंय. सो प्रोग्रामिंगच्या स्टेप्स. आता ऍक्च्युअल प्रोग्रामिंग हे झालं असं. या पद्धतीने हा डेटा प्रोसेस होत असतो. सो प्रोग्रामिंगची स्टेप मध्ये हा एक प्रोग्राम समजला तर सगळे प्रोग्राम समजतील. ठीक आहे. याला थोडासा मुद्दाम मी वेळ दिलेला आहे. पुढच्या प्रोग्रामला आपण फास्ट जाऊ. पहिलं तर तुमचं नॉर्मल इनिशियलायझेशन विथ 00H. ठीक आहे. 4 times 0. त्यानंतर तुम्ही काय करताय? टी मॉड इनिशियलाइज करताय विच इंडिकेट्स ऑटो रिलोड ऑपरेशन. टी मॉडची व्हॅल्यू काय होती? #20H. सो टी मॉड इनिशियलाइज केला. थर्ड स्टेप होती तुमची मूव लोड 4800 बॉड रेट इंटू द टायमर 1. ठीक आहे. सो TH1 घेतला. सॉरी काय व्हॅल्यू त्याची? FA ना? सॉरी ते 0F0 घ्यायचा. थर्ड स्टेप मूव TH1. टायमर 1 घेतलाय म्हणून TH1 येणार. ठीक आहे. #0FA जो तुमचा बॉड रेटची व्हॅल्यू आहे -6 कन्वर्जन हेक्स मध्ये FA असतं आणि आपण डायरेक्टली न घेता 0FA घेतो. सो FAH हा घेतलेला आहे. फोर्थ पॉइंट तुम्ही काय करणार? नाव सेट टायमर 1. ठीक आहे. तिथे आयदर TCON.5 घ्या किंवा सेट बिट TR1 करा. इथपर्यंत इनिशियलायझेशन प्रोसेस अजून एक बाकी राहिली. काय? सेट युअर एसकॉन म्हणजे सिरियल कम्युनिकेशन इनिशियलाइज करायचं. सो मूव एसकॉन #50H. ह्या सगळ्या इनिशियलायझेशन प्रोसेस कम्प्लीट झाल्या ज्या आतापर्यंत आपण त्याचे व्हॅल्यू फाइंड आउट केले होते. ठीक आहे. 6 नंबरची स्टेप काय येणार आहे? डेटा लोडिंगची. डेटा लोडिंगसाठी
कंडिशन काय आहे? लोड द व्हॅल्यू ऑफ ए. सो एसबफ मध्ये जाताना इंटरनली मी सांगितलं ऑपरेशन काय होतंय, 41H जातोय. सध्या तुम्ही काय करताय, लेटरला प्रिंट करताय. सो इथे डायरेक्टली आयदर हेक्स व्हॅल्यू पण घेऊ शकता तुम्ही, #41H तरी चालेल, किंवा लेटरमध्ये. सो जनरली लेटर असेल तर तुम्ही ते प्रिंट करायचे. ठीक आहे. सो ए मेन्शन केलेला आहे. आता मला हा कुठपर्यंत पाहिजे, ए, त्याचे सगळे बिट्स म्हणजे 41 हा डेटा कम्प्लिटली रोल होत नाही तोपर्यंत त्याचं ट्रान्समिशन कम्प्लीट होणार नाही. ठीक आहे. सो त्याच्यासाठी ट्रान्समिशनचा जो बिट आहे जो एस्कॉन मध्ये आहे तो चेक करायचा आहे. तो आहे TI. सो चेक दॅट इफ TI is set to 1 or not. So that means jump no bit here. So jump no bit TI, comma here. Here means इथेच तो रिपीट होणार. एकदा तो सेट झाला तर आपल्याला काय करायचंय, त्याला क्लिअर करायचे. म्हणजे ट्रान्समिशन काय होतं, इथे इंडिकेट होतं कम्प्लीट झालेलं आहे. परत मला काय करायचंय, लेटर परत प्रिंट करायचं आहे. सो दॅट मीन्स आय नीड टू मूव्ह to again loading condition. So that is, here is your again command. ठीक आहे. कळाला प्रोग्राम? कोणाला काही डाऊट याच्यामध्ये? काही डाऊट? ओके. आता सेम समजा इथेच सांगून देते, जर डेटा रिसिव्हिंग म्हटलेला आहे तर चेंजेस कुठे होणार? रिसिव्हिंग म्हटले म्हणजे मला एस्कॉन मधला RI चेक करायचा आहे. जोपर्यंत RI सेट होत नाही 1 ला तोपर्यंत डेटा कम्प्लीट रिसिव्ह झालेला नाही. सो इथे काय येणार आहे, जम्प नो बीट TI च्या जागी RI टाकायचा. हा पहिला चेंज झाला. ठीक आहे. जर व्हॅल्यू सेम असेल, जर बॉड रेट सेम असेल तर वरचं सगळं पॉईंट सगळे सेम असणार. फक्त चेंज कुठे येणार तुमचा, इथे येणार RI ला. ओके. बाकीचं मग खाली काय येणार, इथे हा RI टाकलाय म्हणजेच कशाला रिसेट करायचं, जेव्हा तो एकदा सेट झाला RI तर मग त्यालाच काय करणार तुम्ही, खाली क्लिअर करणार. तो झाला रिसिव्हिंग एंडचा प्रोग्राम. ठीक आहे. सो रिसिव्ह झाला आहे की नाही डेटा त्याच्यासाठी. सो हा सिंपल प्रोग्राम होता. आता समजा प्रोग्राम असा आहे की एक मोठा वर्ड मला ट्रान्समिट करायचा आहे. म्हणजे हा झालं सिंगल लेटर. सिंगल लेटर खूप सोपं आहे ट्रान्समिट करायला. सिम्पली एसबॉप हा 8 बिटचा होता, त्यामुळे 8 बिट त्याची हेक्स व्हॅल्यू इंटरनली लोड झाली, त्याने ती कन्वर्ट केली परत ASCII मध्ये आणि तुम्हाला लेटर दिसलं A. ठीक आहे. पण जर वर्ड मोठा असेल तर काय करायचं? सो एकदम छोटे छोटे चेंजेस आहे ते सांगते. बाकीचे ह्या सगळ्या प्रोसेस इनिशियलायझेशनच्या सेम आहे. चेंज कुठे होणार तेवढाच सांगते. हा चेंज समजा मला वर्ड प्रिंट करायचा आहे वेलकम. ठीक आहे. वेलकम हा वर्ड प्रिंट करायचा आहे. किती याचा आहे बघा, तो किती टोटल वर्ड्स आहे, लेटर्स आहे याच्यामध्ये, 1 2 3 4 5 6 7. सो टोटल लेटर्स किती आहे, 7 आहे. म्हणजे एस बफरला तुम्हाला किती वेळेस लोड करायचा आहे, 7 टाइम्स. 7 टाइम्स लोड करताना डेटा काय झाला पाहिजे, इट शुड बी शिफ्टेड बाय 1 by 1. म्हणजे समजा इनिशियली त्याने W ला लोड केला. ठीक आहे. लेटर काय केलं, W लोड केला, तर W नंतर ऑटोमॅटिकली तुमचा काउंटर काय झाला पाहिजे 7चा. म्हणजे आता हे टोटल हा झाला 7 6 5 4 3 2 1. ही पोझिशन झालेली बरोबर. ज्या मोमेंटला हा 7 लोड होतोय म्हणजे एक काउंटर लागणार आहे, सिम्पली डेटा काउंटर. ठीक आहे. सो सिम्पली इथे काय लागणार आहे, काउंटर विच शुड बी इनिशियलाइज विथ 7. व्हाय 7? बिकॉज एसबॉब किती वेळेस लोड करायचंय तुम्हाला, 7 टाइम्स लोड करायचंय. 7 टाइम्स लोड करताना मग तुम्ही पहिले काय करणार, W लोड केला. W लोड केला की पुढचं तो शिफ्ट होणार E कडे. जेव्हा तो शिफ्ट होतो त्यावेळेस तुमचा काउंटर काय होतो, इट इज डिक्रिमेंटेड बाय 1. पण काउंटर जेव्हा डिक्रिमेंट होतोय ऍट द सेम टाइम मेमरी लोकेशन काय होतंय, चेंज होतंय. सो डब्ल्यूचं जर मेमरी लोकेशन आपण ऍझ्युम केलं 10H, सो हा कुठे जाणार आहे 20H ला, त्याच्या पुढे काय जाईल 30H ला. म्हणजे मेमरी लोकेशन काय झालं पाहिजे,
इन्क्रीमेंट झालं पाहिजे. म्हणजे मला नवीन कंडिशननुसार पूर्ण जे इनिशियलायझेशन प्रोसेस होती, मूव टी मॉड 20H, TH1 विथ FAH, एसकॉन विथ 50H, ही सगळी प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर मला एक काय करावं लागणार आहे, इनिशियलायझेशन करावं लागणार आहे की लेट ॲझ्युम आय एम युझिंग 2 रेजिस्टर्स R1 अँड R2. R2 will acts as a counter, okay, and R1 acts as a memory pointer. ठीक आहे, हा काउंटर म्हणून ऍक्ट होईल. काउंटर मध्ये किती जाणार, 7. सो इट शुड बी इनिशियलाइज विथ द 7H. ठीक आहे, 07 नी तो काय करणार, तुम्ही इनिशियलाइज करणार. सगळ्यात पहिला पॉइंट, तो इनिशियलाइज केल्यानंतर काउंटर इनिशियलाइज केलाय. R1चं मला मेमरी लोकेशन ॲझ्युम करावं लागणार आहे. सो आय विल ॲझ्युम द R1's मेमरी लोकेशन ॲज 20H. स्टार्टिंग लोकेशन मी ॲझ्युम केलं. सो समजा वर्ड मध्ये किती आहे, 7 वर्ड्स आहे. 1 2 3 4 5 6 7. सो इथे हा W प्रेझेंट आहे 20H ला, 21H ला E प्रेझेंट आहे, L 22H ला, M 23, सॉरी काहीतरी चुकलं, शेवटचं घेतलं, वेल COME. ठीक आहे, सो हा जाणार 24, 25, 26. म्हणजे हे किती झालं, 7 टाइम्स. सो इन्क्रीमेंट तुम्हाला हा 1 by 1 इनिशियलाइज करायचा तुम्हाला R1 20H ला, आणि नंतर काय करायचं, फक्त इन्क्रीमेंट बाय 1, म्हणजे तो काय होईल, इट विल पॉइंटेड टू E. नेक्स्ट ॲट द सेम टाइम यू हॅव टू डिक्रीमेंट युअर काउंटर दॅट इज R2 सो दॅट इट विल मूव्ह टू नेक्स्ट कंडिशन. आता हे काउंटर कधी कुठपर्यंत हे करायचे, रिपीट करायचे, जोपर्यंत तुमचा काउंटर काय होतोय, 0 होत नाही. म्हणजे एसबॉक मध्ये सगळे लेटर्स काय होत आहे, सिरियली ट्रान्समिट होत नाही, तोपर्यंत तुम्ही काय करणार, मेमरी पॉइंटर इन्क्रीमेंट करणार आणि काउंटर डिक्रीमेंट करणार. हे करताना तुम्हाला कंडिशन काय चेक करायची, जम्प, डिक्रीमेंट अँड जम्प इफ नॉट 0 R2. ठीक आहे, ती कुठल्या तरी जो काही तुम्ही कंडिशन दिली असेल तिथे तो मूव्ह होत जाणार आणि लोडिंग होणार. जोपर्यंत एकदा तो झाला 0 की तुम्ही काय करणार, क्लिअर, टायमर क्लिअर करणार आणि पूर्ण कंडिशन्स तुमचा जो आहे हा काउंटर तो पण काय करणार, क्लिअर करणार. ठीक आहे, सो या मॅनरने हा प्रोग्राम करायचा आहे. सो 1 by 1 स्टेप्स, कंडिशन समजल्या, चेंजेस समजले. जेव्हा नंबर ऑफ वर्ड्स असतील किंवा एक कॉम्बिनेशन असेल तर त्यावेळेस आपल्याला त्यातले लेटर्स काउंट करायचे असतात आणि तो ॲज अ काउंटर म्हणून कन्सिडर करायचं असतं, ते नंबर ऑफ लेटर्स जे असतात ते. सो सिम्पली प्रोग्राममध्ये काय येणार, पहिले तर इनिशियलायझेशन कॉमन आहे, मूव टी मॉड कशाने इनिशियलाइज केला होता, #20H. ओके, सेकंड स्टेट पण कॉमन आहे, दॅट इज मूव TH1 #0FAH. थर्ड स्टेट काय येणार होती, मूव एसकॉन 50H #50H. या 3 स्टेप तर कॉमन आहे. फोर्थ स्टेपला मी सांगितलं, बिफोर इनिशियलायझिंग द टाइमर यू हॅव टू सेट सम मेमरी पॉइंटर अँड काउंटर. सो माझा मेमरी पॉइंटर होता, मी इनिशियलाइज केला होता ॲज R1 टू 20H. ठीक आहे, तो इनिशियलाइज केला मी. फिफ्थ, मी एक काउंटर घेतला होता, कारण वेलकम मध्ये टोटल 7 लेटर्स आहे. सो R2 ॲज अ काउंटर घेतला मी आणि त्याला इनिशियलाइज केलं बाय 07H. ठीक आहे, आता पुढची स्टेप काय करायची, सेट टायमर, सेट बिट ऑफ टायमर 1. टायमर 1 इथपर्यंत प्रोसेस समजली असेल होपफुली. एकदा सेट केला की तुम्हाला काय करायचं आहे, आता डेटा मूव्ह करायचा आहे. तो एसबॉक मध्ये काय करणार, तुम्ही डेटा मूव्ह करायचा. आता डेटा कोणता मूव्ह करायचा, विच इज पॉइंटेड टू मेमरी लोकेशन R1. ठीक आहे, R1 मध्ये आपण काय केलेलं होतं, सेव्ह केलेला आहे हे डेटा, विच इज नथिंग बट वेलकम, वेअर Wचं लोकेशन आहे 20H. सो ह्या लोकेशनला पॉइंट करणारं आपल्याला डेटा काय करायचं आहे, लोड करायचा आहे.
तो पॉइंट कशाला करतो? W ला पॉइंट करतो. सो मग SBUF at R1. At R1 indicates what? It will located to 20H. सो हे कुठपर्यंत? जोपर्यंत तुमचे बिट काय होत आहे? कम्प्लीट ट्रान्समोट होत नाही. आता इथे R1 मध्ये काय आहे? W आहे. Wचा जो ASCII कोड आहे त्याचं हेक्समध्ये कन्व्हर्जन, ASCII चार्टनुसार हेक्समध्ये जी व्हॅल्यू असणार आहे ती व्हॅल्यू कम्प्लीट जोपर्यंत SBUF मध्ये लोड होत नाही तोपर्यंत हा काय होणार आहे? रिपीट होणार आहे. सो R1 ची प्रोसेस कंटिन्युअसली चालणार आहे. सो एकदा कम्प्लीट लोड झाली की तुम्ही टायमर काय करणार? क्लिअर करणार. सो त्याच्यासाठी पुढची प्रोसेस महत्वाची की 8 नंबरची प्रोसेस, जम्प हिअर ओनली इफ युअर TI बिट इज नॉट सेट. ट्रान्समिटिंग बिट काय झालंय? कम्प्लीट झाला नाही तोपर्यंत तो काय करणार? इथंच लोड होणार. जेव्हा TI बिट सेट होईल म्हणजे ट्रान्समिशन कम्प्लीट होईल, डब्ल्यूचा जो हेक्स व्हॅल्यू आहे जी SBUF मध्ये आपल्याला लोड करायची ती एकदा प्रोसेस कम्प्लीट झाली की TI आपण काय करणार? क्लिअर करणार. विच इंडिकेट्स द लोडिंग ऑफ W इज कम्प्लिटेड इन टू द SBUF. नाउ व्हॉट आय हॅव टू डू? आफ्टर लोडिंग दिस my pointer should be incremented by 1, so memory pointer, so that it will located to E. So मी ती कंडिशन घेणार. ठीक आहे. सो मी पुढचं काय येणार? स्टेटमेंट 9th नंबर, इन्क्रीमेंट R1. R1 ला आपण इनिशियलाइज केलं होतं ॲज अ मेमरी पॉइंटर. बरोबर. आता पुढची कंडिशन ही कुठपर्यंत इन्क्रीमेंट होणार आहे? कधी इन्क्रीमेंट होणार आहे? जोपर्यंत डिक्रीमेंट अँड जम्प इफ नॉट 0 R2 टू नेक्स्ट. ठीक आहे. R2, नेक्स्ट. आता हा नेक्स्ट म्हणजे काय? किंवा अप म्हटलं तरी चालेल, कोणताही लूप घ्या. R2 टू अप. अप म्हणजे काय? तर ही कंडिशन आहे की एकदा इन्क्रीमेंट केलंय R1. आता R1 इन्क्रीमेंट केल्यानंतर माझा जो SBUF आहे तो लोड झाला पाहिजे R1च्या त्या करस्पॉन्डिंग लोकेशनला. म्हणजेच काय केलं पाहिजे? तो आता 21H ला लोकेट झाला पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये तो डेटा लोड झाला पाहिजे. हे कधी होणार? जोपर्यंत तुमचा काउंटर 0 होत नाही. सो मग हा तुमचा झाला अपचा लूप. ठीक आहे. सो इथे इन्क्रीमेंट केला R1 विच इंडिकेट्स द लोकेशन ऑफ R1 will incremented by 1. That means it will pointed to 21H. After that, it will checks the counter. If your counter is not 0, then move to the up. That means over here, where again SBUF with loaded with the new location of R1, which indicates 21H, where the location contain value of E, hex value of E. So SBUF again loaded with E. आता ही प्रोसेस कुठपर्यंत राहणार आहे? जोपर्यंत तुमचा काउंटर काय होणार आहे? 0 होत नाही. सो कम्प्लीट वर्ड जोपर्यंत लोड होत नाही ती प्रोसेस काय होत जाणार आहे? रिपीट होत जाणार. ठीक आहे. ही कम्प्लीट झाल्यानंतर तुमचा काय होतोय? प्रोग्राम स्टॉप होतोय. सो यू कॅन राईट हिअर ॲज अ 10th कमांड एंड. याच्यानंतर तुम्ही काय करणार? एंड करणार. कळाला? कुणाला काही डाऊट या प्रोग्राम मध्ये? कुणाला काही डाऊट आहे का? नक्की. आता नो म्हणता आणि नंतर विसरता. बरं, ह्या टाईपचे आता मला असं वाटतं प्रोग्राम सगळे कम्प्लीट झालेले सिरियल कम्युनिकेशन मधले. ठीक आहे. सो तुम्हाला यायला हवे. होमवर्कला काय करायचंय? तुम्हाला प्रोग्रामिंग घ्यायची आहे. हॅलो वर्ड प्रिंट करायचा आहे. हॅलो वर्ड प्रिंट करताना कन्सिडर, ठीक आहे, बॉर्ड रेट तोच राहू द्या 4800 किंवा 2400 घ्या. बॉर्ड रेट घ्या 2400 आणि प्रिंट हॅलो वर्ड. आता हॅलो वर्डचा प्रोग्राम करायचा होमवर्कसाठी. ओके. बघू जमतंय की नाही. याच्यात छोटे छोटे चेंजेस राहणार आहे या प्रोग्राममध्ये, बाकीचं काहीच नाही राहणार.